जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये लेखा व कोशागार छत्रपती संभाजीनगर विभाग औरंगाबाद इथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। चला तर मग जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत चला। तर चला, छत्रपती संभाजीनगर कोशागार कार्यालय येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्या ज्या विभागांतर्गत निघालेल्या आहेत ते विभाग आहेत जालना, परभणी, नांदेड, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली। तर इथे कनिष्ठ लेखापाल म्हणून पोस्ट निघालेल्या आहेत। एकूण 42 पदे आहेत आणि 7व्या वेतन आयोगानुसार 29,200 ते 93,300 एवढं वेतन इथे असणार आहे। ॲप्लिकेशनची जी डेट आहे ती 18/1/2025 ते 16/2/2025 पर्यंत इथे ॲप्लाय करू शकता। यासाठी ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे mahakosh.maharashtra.gov.in इथे जाऊन तुम्हाला रजिस्टर करायचं आहे। परीक्षा केंद्रासाठी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली इथे निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे। त्यासाठी तुम्ही 3 परीक्षा केंद्रांची निवड येथे करू शकता। फॉर्म PDF मध्ये इथे सर्व प्रमाणपत्र कशी अपलोड करायची याबद्दल माहिती दिलेली आहे। PDFची जी साईज असणार आहे ती 50 KB असावी, तसेच कमाल साईज ही 500 KB पेक्षा जास्त नसावी असं दिलेलं आहे। प्रमाणपत्र SSC तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा, टंकलेखन प्रमाणपत्र, MSc अथवा समकक्ष प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गामध्ये असाल तर त्याबद्दल प्रमाणपत्र, विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाला असल्यास त्याचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त शेतकरी असल्याचा, शेतकऱ्याचे पाल्य असल्याचा पुरावा, स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असाल, जनगणना कर्मचारी किंवा निवडणूक अधिकारी यांचे पाल्य असाल तर त्याबद्दलचा पुरावा। तर परीक्षा शुल्क इथे दिलेला आहे 1,000 खुला प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये दिलेला आहे। माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्कात सूट राहील असं दिलेलं आहे। तसेच तुम्ही फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची प्रिंट आणि फी भरल्यानंतर त्याची ई-पावती काढून घ्यायची आहे। सर्वसाधारण सूचना इथे दिलेल्या आहेत। तुमच्याकडे जे प्रमाणपत्र आहे ते स्कॅन करून तुम्ही अपलोड इथे करायचे आहेत। परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे? मराठी, इंग्रजी हे उच्च माध्यमिक शालांत परीक्षा यांचं असणार आहे। तसेच सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी ही पदवी स्वरूपाची असणार आहे। प्रश्नांची संख्या 100, प्रति प्रश्न 2 गुण आणि 200 गुणांची ही एक्झाम होणार आहे। 2 तास इथे वेळ असणार आहे। ऑनलाईन तुम्हाला इथे हॉल तिकीट वगैरे परीक्षेच्या आधी 7 दिवस इथे वेबसाईटवर मिळणार आहे। इथे जे पोर्शन दिलेला आहे तो या PDF मध्ये सर्व दिलेला आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता। पात्रता इथे दिलेली आहे, भारतीय नागरिकत्व आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। तसेच वयोमर्यादा ही मागासवर्गीयांसाठी इथे दिलेली आहे। तर अमागास 38 वर्ष, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 43 आणि 45 वर्ष दिलेलं आहे। तर हे सर्व तुम्ही पाहून घ्या। तसेच शैक्षणिक अर्हता, तांत्रिक अर्हता, मराठी टंकलेखनाचे 30 शब्द आणि इंग्रजीचे 40 शब्द असणं गरजेचं आहे। संगणक अर्हता ही DOE ACC सोसायटीच्या अधिकृत CC किंवा O स्तर, A स्तर किंवा B किंवा C स्तर यापैकी कोणते एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे किंवा MSc झाल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे। इथे प्रवेशपत्र 7 दिवसांच्या अगोदर तुम्हाला वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। जर तुम्हाला ते प्रवेशपत्र मिळालं नाही तर तुम्ही तिथे संपर्क साधू शकता आणि तुम्हाला एक्झामच्या आधी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, पासपोर्ट, ओळखपत्र तिथे घेऊन जायचं आहे। महिलांसाठी इथे महिला आरक्षण असणार आहे। त्याचा लाभ घ्यायचा असल्यास महाराष्ट्राचं डोमिसाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। दिव्यांगांसाठी आरक्षण आहे। टंकलेखन अर्हता इथे माजी सैनिकांना सूट दिलेली आहे आणि अनाथ उमेदवारांना सूट दिलेली आहे। त्यांच्याकडे जर फॉर्म भरताना ते नसेल तर तुमची नेमणूक झाल्यानंतर तुम्ही 2 वर्षाच्या आत तिथे ते प्रमाणपत्र सादर करू शकता असं दिलेलं आहे। तर याआधी आपण पुणे विभाग आणि नागपूर विभागाची जाहिरात आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही पाहून घ्या।
तो व्हिडिओ थोडे मोठे आहेत, त्यामध्ये सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे। तर इथे प्रमाणपत्र काय लागणार आहे ते पहा। परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदनाची प्रत, परीक्षेच्या प्रवेशपत्राची छायांकित प्रत, परीक्षा शुल्क भरणा केल्याची प्रत, SSC किंवा तत्सम पुरावा, जन्माचा पुरावा, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा, माजी सैनिक किंवा दिव्यांग व्यक्ती असाल तर त्याचा पुरावा, मराठी भाषेचं प्रमाणपत्र, तसेच डोमसाईल वगैरे इथे तुम्हाला पाहिजे। तुम्हाला जी कागदपत्र लागू होतील ती तुम्ही इथे पाहून घ्या आणि अपलोड करा।